हॅलो फ्रेंड्स, वेलकम अगेन. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बोर्स थेरी ऑफ हायड्रोजन ॲटम. आता हा जो सायंटिस्ट आहे बोर, त्याचं नाव आहे नील्स बोर, जो काय एक डॅनिश फिजिसिस्ट आहे, सायंटिस्ट आहे. त्यांनी काय केलं, प्लँक्स थेरी वापरली, प्लँक्स क्वांटम थेरी ऑफ रेडिएशन, आणि त्याच्या बेसिसवरती काय केलं, हे जे हायड्रोजन ॲटमचं मॉडेल कसं असू शकतं त्याच्याबद्दल काय सांगितलं त्याने, पॉस्ट्युलेट सांगितले. आता आपण काय करू, एक एक पॉस्ट्युलेट वन बाय वन बघू. फर्स्ट पॉस्ट्युलेट काय आहे बघा, त्याने काय सांगितलं, न्यूक्लियस काय आहे, एक पॉझिटिव्हली चार्ज असलेला एरिया आहे ज्याच्या भोवती काय होतात, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होत आहेत. त्या न्यूक्लियस मध्ये काय काय आहेत, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आहेत. पहिला पॉइंट काय सांगितला, एक पॉझिटिव्हली चार्ज सेंटरला न्यूक्लियस आहे, त्या न्यूक्लियसच्या भोवती काय होत आहेत, निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होत आहेत. आणि न्यूक्लियस मध्ये काय काय प्रेझेंट आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स. ठीक आहे. सेकंड पॉस्ट्युलेट बघा, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या भोवती काय करतात, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होतात, पण कशात होतात, तर एका सर्टन परमिटेड किंवा सर्क्युलर पाथ भोवती ते रिव्हॉल्व होत असतात. त्या पाथ वरती ते रिव्हॉल्व होत असतात आणि त्या पाथला आपण काय म्हणतो, ऑर्बिट म्हणतो. बघा, सेंटरला न्यूक्लियस आहे, त्या न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन काय करतोय, परमिटेड आणि सर्क्युलर पाथ मध्ये रिव्हॉल्व होतोय, आणि त्या रिव्हॉल्व होणाऱ्या पाथला आपण काय म्हणतोय, ऑर्बिट म्हणतोय. ऑर्बिटलाच आता आपण काय काय म्हणतो, एनर्जी लेवल्स किंवा एनर्जी शेल्स म्हणतो. आता हे एनर्जी लेवल्स आणि एनर्जी शेल्सला आपण काय केलं, प्रिन्सिपल क्वांटम नंबर मध्ये आपण स्टडी केलं, आणि त्याच्यासाठी आपण व्हॅल्यू काय दिल्या, 1 2 3 4 किंवा KLMN. फर्स्ट शेल असेल त्याला 1, सेकंडला 2, थर्ड आणि फोर्थ, तसंच KLMN. हे काय केलं आपण, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत आहेत सर्टन ऑर्बिट्स मध्ये, आणि त्या ऑर्बिट्सला आपण काय केलं, नंबरिंग दिलं किंवा त्यांना नेम दिलं, 1 2 3 4 किंवा KLMN. कशाच्या याच्यात बघितलं आपण, स्टडी केलाय हा, तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर मध्ये. नेक्स्ट बघा, थर्ड पॉइंट आहे, अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू MVR इज इक्वल टू N इंटू H/2π. आता हे अँग्युलर मोमेंटम कोणाचं आहे, तर इलेक्ट्रॉनचा आहे, कारण इलेक्ट्रॉन काय होतोय, सेंट्रल न्यूक्लियसच्या भोवती काय होतो, रिव्हॉल्व होत असते. मग त्याचं जे अँग्युलर मोमेंटम असेल त्याचा फॉर्म्युला आहे MVR. M काय आहे, मास आहे. नेक्स्ट V म्हणजे काय आहे, व्हेलॉसिटी आहे. R काय आहे, रेडियस असणार आहे, ते ठराविक ऑर्बिटची ज्याच्यात काय होतो, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होते. N काय आहे, इंटिजर व्हॅल्यू आहेत, 1 2 3 4 एटसेट्रा. H काय आहे, प्लँक्स कॉन्स्टंट आहे, 2 आणि पाय, तुम्हाला अगोदरच माहिती असेल. आता आपल्याला याच्यातून काय समजलं की N च्या व्हॅल्यू काय असू शकतात, 1 2 3 4. ठीक आहे, N च्या व्हॅल्यू काय आहेत, इंटिजर व्हॅल्यू आहेत, त्यामुळे काय असतील त्या 1 2 3 4 डॅश डॅश डॅश. आपण काय म्हणू, आता परमिटेड ऑर्बिट्स ज्या असतील त्याच्यात X ची व्हॅल्यू आपल्याला काय पाहिजे, किंवा N ची व्हॅल्यू काय पाहिजे, 1 2 3 4 असली पाहिजे. म्हणजेच काय, हे जे अँग्युलर मोमेंटम आहे ते काय दाखवते, परमिटेड ऑर्बिटल्स दाखवते. पण कोणत्या दाखवते, ज्या काय असतील, मल्टिपल असतील कशाच्या, H/2π, आणि ज्या मल्टिप्लिकेशन मध्ये त्या व्हॅल्यू काय दाखवतील, इंटिजर व्हॅल्यू दाखवतील, 1 2 3 4. आता ह्याच याच्या प्रिन्सिपललाच आपण काय म्हणतो, क्वांटायझेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. याचाच अर्थ काय, H/2π च्या समोर आपण 1 लिहू शकतो, 2 लिहू शकतो, 3 लिहू शकतो, 4. ठीक आहे, 1.5 लिहू शकत नाही, 3/2 लिहू शकत नाही. याचाच अर्थ काय, ठराविक व्हॅल्यू आहेत, ज्या व्हॅल्यू काय आहेत, अलाउड आहेत किंवा परमिटेड आहेत, कशासाठी, त्या इलेक्ट्रॉनच्या अँग्युलर मोमेंटम साठी. आणि अशाच पॉइंट्सला आपण काय म्हणतो, क्वांटायझेशन झालंय. याचाच अर्थ काय, 1 नंतर 2 व्हॅल्यू आहे, 1.1 1.2 1.3 अशा व्हॅल्यू नाही, 1 नंतर डायरेक्ट काय आहे, 2 ही व्हॅल्यू तिथं प्रेझेंट आहे. यालाच आपण काय म्हणतो, क्वांटायझेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. नेक्स्ट पॉइंट बघा, स्टेशनरी स्टेट. स्टेशनरी स्टेटच्या पुढे काय लिहिले, डज नॉट ऍब्सॉर्ब ऑर एमिट एनर्जी. स्टेशनरी स्टेट कोणाची आहे, इलेक्ट्रॉनची आहे. इलेक्ट्रॉन जर ठराविक ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होत असेल तर जोपर्यंत एनर्जी ऍब्सॉर्ब करत नाही किंवा एमिट करत नाही तोपर्यंत तो काय करतो, त्या एकाच एनर्जी लेवल मध्ये काय होत असतो, रिव्हॉल्व होत असतो. मग त्या स्टेटला आपण काय म्हणतो, स्टेशनरी स्टेट. बघा परत सांगते, इलेक्ट्रॉन जेव्हा एकाच ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होत असतो, जोपर्यंत त्याला एनर्जी मिळत नाही किंवा स्वतःची एनर्जी तो बाहेर इमिट करत नाही तोपर्यंत तो काय करतो, एकाच त्याच एनर्जी लेवल मध्ये काय होत राहतो, रिव्हॉल्व होत जातो. ह्या स्टेटला काय म्हणतोय आपण, स्टेशनरी स्टेट म्हणतोय. आता ह्या स्टेशनरी स्टेटचं रिझन काय आहे, एक आहे सेंट्रिपिटल फोर्स आणि दुसरा आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. हे दोन फोर्सेस इलेक्ट्रॉन्स वरती ऍट अ टाइम
अप्लाय झालेले असतात, त्यामुळे इलेक्ट्रॉन काय करतो, त्या ठराविक एकाच ऑर्बिटमध्ये काय करतो, रिव्हॉल्व होत राहतो आणि त्याला आपण काय म्हणतो, स्टेशनरी स्टेट म्हणतो. आता ह्याचं रिझन काय सांगितलं मी, सेंट्रीपिटल फोर्स अँड सेंट्रीफ्युगल फोर्स. आता सेंट्रीपिटल फोर्स कोणामधला आहे, तर सेंट्रल न्यूक्लियस आहे ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये किंवा बाहेरच्या न्यूक्लियसच्या बाहेरच्या ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत आहेत त्यांच्यावरती असणारा निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोघांच्या मधला अट्रॅक्टिव्ह फोर्स जो आहे त्याला आपण इथं काय म्हणलेलं आहे, सेंट्रीपिटल फोर्स. आणि सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे काय आहे, जो त्या इलेक्ट्रॉनला रिव्हॉल्व होत असताना काय करतो, न्यूक्लियस पासून लांब ढकलण्याचं काम करतो, त्याला आपण काय म्हणतो, सेंट्रीफ्युगल फोर्स. आता या दोन फोर्सेसचं एखादं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर सेंट्रीपिटल फोर्स काय आहे बघा, जर एखादी व्यक्ती सर्क्युलर मोशन मध्ये काय करत असेल, सायकल चालवत असेल तर काय होतं, ठराविक स्पीड ते सायकलनी काय केल्यानंतर अक्वायर केल्यानंतर ती सायकल काय होते, आतल्या बाजूला थोडीशी टिल्ट होते. टिल्ट का होते, तर त्याला काय करायचं असतं, सायकलला त्या बॅलन्स करायचं असतं, स्पीड बरोबर डिरेक्शन बॅलन्स करायचे असते, त्याच्यामुळे ती सायकल काय होते, आतल्या बाजूला टिल्ट होते आणि त्या टिल्ट पोझिशन मध्ये असते काय करते, सायकल राऊंड्स मारत असते. त्या सायकलवरती त्यावेळी कोणता फोर्स अप्लाय झालेला असतो, सेंट्रीपिटल फोर्स, जो काय करतो, त्या सायकलला आतमध्ये ओढण्याचं काम करतो. त्या सेंटरच्या भोवती, ज्या सेंटरच्या भोवती ती सायकल काय करत असेल, रिव्हॉल्व होत असेल, सर्क्युलर मोशन करत असेल, त्या सेंटरकडे काय करतो, तो फोर्स आतमध्ये ओढायचं काम करतो. हा कोणता झाला, सेंट्रीपिटल फोर्स. नेक्स्ट आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स काय आहे, मी आता सांगितलं, जो काय करतो, त्या वस्तूला काय करतो, सेंटर पासून लांब ढकलण्याचं काम करतोय. कोणता फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स. याचं एक एक्झाम्पल घेतलं तर आपण काय सांगू शकतो, गावाकडे शेती करत असताना काय केलं जातं, पाखरांना उडवण्यासाठी, पक्ष्यांना उडवण्यासाठी शेतात येऊन बसलेल्या काय केले जाते, गोफण यूज केले जाते. आता हे गोफण काय असते, एक दोरा असतो, त्या दोऱ्याला समोर काय केलं असतं, दगड टाय करण्यासाठी किंवा दगड बसवण्यासाठी थोडीशी जागा ठेवलेली असते आणि ते काय करतात, दगड त्याच्यामध्ये घालून काय करतात, गोल 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 फिरवलं जातं आणि ठराविक मोशनला सोडून दिलं जातं, त्याला मोशन पुढे दिली जात नाही. अशा वेळी काय होतं, त्यातला जो दगड आहे तो काय केला जातो, ठराविक मोशननी पुढे निघून जातो. याचं आपण कसं सांगू, सेंटर आहे, ह्या सेंटरच्या भोवती काय केलं, ती गोफनने आपण काय केला, स्टोन तो रिव्हॉल्व केला आणि ह्या पोझिशनला सोडून दिल्यानंतर त्याच्याकडे असणाऱ्या एनर्जीमुळे किंवा व्हेलॉसिटीमुळे तो काय करतो, दगड पुढच्या डिरेक्शननी निघून जातो. म्हणजेच काय, सेंटर कुठं आहे, या साईडला आहे, ठीक आहे, सेंटरकडे न येता तो कुठं जातोय, पुढच्या डिरेक्शननी निघून जातोय. याचा अर्थ काय, सेंट्रीफ्युगल फोर्स जो आहे तो काय करतोय, सेंटर पासून त्या वस्तूला लांब ढकलण्याचं काम करतोय. आणि सेंट्रीपिटल फोर्स सांगितलं तुम्हाला मी, सायकलचं एक्झाम्पल दिलं, जे काय करते, सेंटरकडे आपल्याला काय करतं, ओढण्याचं काम करते. मग हे दोन्ही फोर्सेस काय होतात, इलेक्ट्रॉन्स वरती अप्लाय झालेले असतात आणि दोघं जेव्हा एकमेकांना बॅलन्स करतील तेव्हा इलेक्ट्रॉन कुठे असणार आहे, स्टेशनरी स्टेट मध्ये असणार आहे. म्हणजेच काय, आत ओढणारा फोर्स बाहेर ओढणाऱ्या फोर्सला जेव्हा बॅलन्स करेल तेव्हा काय होईल, ती वस्तू त्याच स्पीडनं त्याच डिरेक्शननी काय होत राहील, रिव्हॉल्व होत राहील. सेम कोणाबरोबर होते, आपल्या इलेक्ट्रॉन्स बरोबर होते, ज्याच्यामुळे काय होतात, इलेक्ट्रॉन स्टेशनरी स्टेट मध्ये दिसतात, जे काय करत नाहीत, ऍब्सॉर्ब पण करत नाहीत एनर्जी आणि इमिट पण करत नाही. नेक्स्ट बघा, 6वा पॉईंट काय आहे, डेल्टा E इज इक्वल टू E2 मायनस E1. आता हा पॉईंट कशासाठी आलेला आहे, जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन हायर लेवल मधून लोअर लेवलला जात असेल किंवा लोअर लेवल मधून हायर लेवलला जात असेल तर तेव्हा तो एनर्जी काय करतो, एकतर ऍब्सॉर्ब करतो किंवा इमिट करतो. ह्या दोन कंडिशन येतात. आता एक्झाम्पल बघा, एनर्जी लेवल E2 घेतली आणि एनर्जी लेवल E1 घेतलं. जेव्हा इलेक्ट्रॉन E1 मधून E2 मध्ये जाईल, इथून कुठे गेलाय, E2 मध्ये गेलाय, तेव्हा तो एनर्जी काय करेल, ऍब्सॉर्ब करेल. कारण आपण अगोदरच सांगितलेलं आहे, लोअर एनर्जी लेवलची एनर्जी कमी असणार आहे, न्यूक्लियस पासून लांब जात जात असते, त्याची एनर्जी इन्क्रीज होत जाणार आहे. मग त्याच्यानुसार आपण काय सांगतोय, E2 ची एनर्जी जास्त आहे E1 पेक्षा, मग E1 मधून इलेक्ट्रॉन E2 मध्ये जाण्यासाठी त्याला ठराविक एनर्जी लागणार आहे. मग जी एनर्जी E1 पेक्षा जास्त असेल, जेवढी एनर्जी जास्त असेल तेवढी एनर्जी काय करेल, इलेक्ट्रॉन ऍब्सॉर्ब करेल आणि E2 मध्ये जाईल. मग हे एनर्जीचा जो डिफरन्स आहे तो आपण काय केलं, डेल्टा E ने दाखवलाय, जो काय लिहिलाय आपण E2 मायनस E1. ठीक आहे, हे झालं ऍब्सॉर्बचं. आता आपण काय सांगतोय, इमिट कधी करेल, जेव्हा इलेक्ट्रॉन कुठं आहे, E2 एनर्जी लेवलला आहे आणि तिथून तो काय करायला जाईल, E1 एनर्जी लेवलला जाईल. म्हणजे हायर एनर्जी लेवल मधून कुठं चाललाय, लोअर एनर्जी लेवलला. मग अशा वेळी इलेक्ट्रॉन काय करतो, लोअर एनर्जी लेवलला येत असताना काय करतो, इथून एनर्जी काय करतो, इमिट करतो. ठीक आहे,
मग इमिट झालेली एनर्जीच आपल्याला काय नंतर भेटते, इमिशन स्पेक्ट्रमच्या स्वरूपात भेटते. 2 पॉइंट सांगितले मी तुम्हाला. एक, लोअर एनर्जी लेवल मधून हायर मध्ये जाण्यासाठी काय करावं लागतं, इलेक्ट्रॉनला एनर्जी ऍब्सॉर्ब करावी लागते आणि हायर एनर्जी मधून लोअर एनर्जीला येण्यासाठी एनर्जी काय करतो, इलेक्ट्रॉन इमिट करतो. मग हेच आपण काय सांगितलं, ऍब्सॉर्ब करताना पण आणि इमिट करताना पण एनर्जीचा डिफरन्स काय असणार आहे, डेल्टा ई काय असणार आहे, E2 मायनस E1 असणार आहे. म्हणजे हायर लेवल मधून आपण काय केलं, लोअर एनर्जी लेवलची एनर्जी मायनस केली. त्याच्यानंतर बघा हा पॉइंट खाली लिहिलेला आहे क्वांटा. क्वांटा म्हणजे काय आहे, जेव्हा इलेक्ट्रॉन एनर्जी ऍब्सॉर्ब करतो किंवा रिलीज करतो, इमिट करतो, तेव्हा तो काय करतो, ती जी एनर्जी आहे ती पॅकेट ऑफ एनर्जी किंवा क्वांटा किंवा बंडल ऑफ एनर्जीच्या स्वरूपात काय करतं, ते बाहेर इमिट करायचं किंवा ऍब्सॉर्ब करायचं काम करतं. आणि त्या जो पॅकेट तयार होतं त्याला आपण काय म्हणतो, क्वांटा. ठीक आहे. काय सांगितलं, इलेक्ट्रॉन काय करतो, एनर्जी जेव्हा ऍब्सॉर्ब करतो आणि रिलीज करतो तेव्हा काय म्हणतो आपण, तो काय करतो, स्मॉल पॅकेट्सच्या स्वरूपात एनर्जी ऍब्सॉर्ब करतो किंवा रिलीज करतो किंवा बंडल्सच्या स्वरूपात काय करतो, एनर्जी रिलीज करतो किंवा ऍब्सॉर्ब करतो. मग त्या स्मॉल पॅकेट्सना किंवा बंडल्सला आपण काय म्हणतो, क्वांटा म्हणतोय. ठीक आहे. हे काय आहे, 6 पॉस्ट्युलेट्स होते बोर्स थेरी ऑफ हायड्रोजन ऍटमचे. ज्याच्यात पहिलं पॉस्ट्युलेट काय सांगतात, पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आहे ज्याच्याभोवती निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स काय करतात, रिव्हॉल्व करतात. नेक्स्ट काय सांगितलं, इलेक्ट्रॉन आहे ते ठराविक सर्क्युलर आणि परमिटेड पाथ मध्ये रिव्हॉल्व होत असतात, ज्याला आपण काय म्हणतो, ऑर्बिट म्हणतो, एनर्जी लेवल म्हणतो किंवा एनर्जी शेल म्हणतो, ज्याला आपण प्रिन्सिपल क्वांटम नंबरनी डिनोट करतो 1 2 3 4 किंवा KLMN. नेक्स्ट काय सांगितलं आपण, अँग्युलर मोमेंटम सांगितलं. इलेक्ट्रॉनचं जे काय आहे क्वांटाइज झालेलं आहे, क्वांटायझेशन झालेलं आहे अँग्युलर मोमेंटमचं. कारण काय आहे तर h/2π काय करताय, ते इंटिजर मल्टिपलच्या व्हॅल्यू फक्त आपल्याला तिथं सापडलेल्या आहे. नेक्स्ट काय सांगितलं आपण, स्टेशनरी स्टेट. स्टेशनरी स्टेट इलेक्ट्रॉन कधी अक्वायर करतो, जेव्हा तो एनर्जी ऍब्सॉर्ब पण करत नाही, एनर्जी रिलीज पण करत नाही. मग त्यावेळी काय असतो, तो इलेक्ट्रॉन स्टेशनरी स्टेट मध्ये असतो आणि तो एकाच एनर्जी लेवल मध्ये काय करत असतो, रिव्हॉल्व होत असतो. त्याचं रिझन काय सांगितलं आपण, एक सेंट्रिपिटल फोर्स जो काय करतोय, इलेक्ट्रॉनला आतमध्ये खेचण्याचं काम करतोय. अर्थातच तो कोण असणार आहे, पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉनचा अट्रॅक्टिव्ह फोर्स. आणि दुसरा कुठला सांगितला आपण, सेंट्रिफ्युगल फोर्स, जो काय करतो, इलेक्ट्रॉन मोशन मध्ये असल्यामुळे त्याला काय करतो, बाहेर ढकलण्याचं काम करतो. हे दोघं जेव्हा बॅलन्स करतील एकमेकांना तेव्हा आपण काय सांगतो, इलेक्ट्रॉन काय झालेला आहे, स्टेशनरी स्टेट मध्ये प्रेझेंट आहे. आता ह्या स्टेशनरी स्टेट मधून जर इलेक्ट्रॉनला लोअर एनर्जी लेवलला किंवा हायर एनर्जी लेवलला जायचं असेल तर तो इलेक्ट्रॉन काय करू शकतो, एकतर एनर्जी ऍब्सॉर्ब करू शकतो किंवा एनर्जी रिलीज करू शकतो. जेव्हा एनर्जी ऍब्सॉर्ब करतो तेव्हा तो काय करतो, लोअर एनर्जी मधून हायर एनर्जी लेवलला जातो आणि जेव्हा एनर्जी इमिट करतो तेव्हा काय झालेला असतो, तो हायर एनर्जी लेवल मधून लोअर एनर्जी लेवलला आलेला असतो. डेल्टा ई आपण काय म्हणतोय, ह्या दोन एनर्जी लेवल्स मधला डिफरन्स सांगतोय. डेल्टा ई काय असतो, E2 मायनस E1, हायर एनर्जी लेवल मायनस लोअर एनर्जी लेवल. त्याच्यानंतर आपण काय सांगितलं, हे जे इमिशन झालेलं आहे, इमिट झालेली एनर्जी आहे तीच आपल्याला कशाच्या स्वरूपात भेटते, इमिशन स्पेक्ट्रमच्या स्वरूपात भेटते. आता क्वांटा म्हणजे काय सांगितलं, जेव्हा इलेक्ट्रॉन एनर्जी ऍब्सॉर्ब करतो किंवा रिलीज करतो तेव्हा तो काय करतो, स्मॉल पॅकेटच्या किंवा बंडलच्या स्वरूपात एनर्जी ऍब्सॉर्ब करतो. एनर्जी ऍब्सॉर्ब करायचे पण काय आहेत, युनिट्स आहेत. सपोज 10 युनिट ऍब्सॉर्ब केली, 5 युनिट ऍब्सॉर्ब केली तर त्याला आपण काय म्हणतो, स्मॉल पॅकेट्स किंवा बंडल्स. मग ती जी क्वांटिटी येते त्याला आपण काय म्हटलेलं आहे, क्वांटा. ठीक आहे. आज आपण काय बघितलं, बोर्स थेरी ऑफ हायड्रोजन ॲटम जी दिलेली आहे नील्स बोरनी. याचे लिमिटेशन्स पण आहेत. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण काय करू, लिमिटेशन स्टडी करू. ठीक आहे. समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, ज्यात आपण बघणार आहोत लिमिटेशन्स ऑफ बोर्स थेरी ऑफ हायड्रोजन ॲटम. थँक्यू.